शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे। येथील माळभाग परिसरातील उद्यानालगत असलेल्या हॉटेलमध्ये चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर करत असल्याचं उघडकीस आलं आहे। याबाबत नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या कथित प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित हॉटेल सील करावं, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पुरोगामी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे यांनी सुनील कुरुंदवाडे यांनी दिला आहे। दरम्यान पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांना शौचालयाच्या पाण्याचा पुरवठा का करून घेतला याचा खुलासा करावा अशी कारणं दाखवा नोटीस बजावली आहे। याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाकडे ही कारवाईसाठी पत्र पाठवल्याचं निरीक्षक फुले यांनी सांगितलं। माळभाग परिसरातील उद्यानालगत असलेल्या हॉटेलमध्ये उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या नळाला पाईप जोडून रात्रीच्या वेळी पाणी घेतलं जात असल्याचं मंगळवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाळ चव्हाण यांच्या निदर्शनास आलं। घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केला। हॉटेल व्यवसायासाठी अशा पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि निषेधार्ह असल्याचं सांगितलं। या ठिकाणी हॉटेलमधील पाण्याच्या टाकीमध्ये पाणी घेण्यासाठी प्लास्टिक पाईपलाईन देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी सकाळी शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाळ चव्हाण यांनी शिष्टमंडळासह मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांची भेट घेतली आहे। त्यांनी संबंधित व्हिडिओ दाखवून हॉटेलवर तातडीने कारवाई करून ते सील करावं, तसेच संबंधित व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। मुख्याधिकारी देसाई यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाचा अधिकारी प्रमोद फुले यांना तातडीने पाचारण केलं। शहरात असा गंभीर प्रकार घडत असताना आरोग्य विभागाचे लक्ष कुठे आहे? तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करा। हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला। या परिसरात दररोज शेकडो प्रवासी तसेच नागरिकांकडून नाश्ता आणि खाद्यपदार्थ घेतले जातात। मात्र या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। मध्ये आज माळावर महाराणा प्रताप चौकामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये जी संडास आहे त्या संडासामधून ही हॉटेलवाले मालक काय करतात, हॉटेलची सगळे पायपा पाठीमागे काढलेले आहेत, कनेक्शन केलेले आहेत आणि ते पाणी नाही म्हणताना काय केलेलं आहे तिकडून संडासातनं पायपा हे केलेले आहेत, पाईप लावून असं पाणी रात्रीचं 10च्या दरम्यान रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडासचं पाणी वापरलेलं ते भजीला कालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते। हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे, लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे। हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात। अरे तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या आणि वाचं पाणीचं पाणी प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांचे हॉटेल सगळे। आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही, शासनाचा कर्मचारी नेमलेला आहे, ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे, त्या बागेत जाऊन काय चाललंय काय नाही। बागेत असं बाटल्या पडलेल्या आणि संडास तर असं घाणीनं भरलेला आणि त्यातनं पाईप जोडलेला आहे, किती दुर्दैवाची गोष्ट आहे। असा प्रकार होणे नाही। असा जर प्रकार केला तर आम्ही भविष्यात ग बसणार नाही। आम्ही आज संघर्ष समिती, कुरुंदवाड शहर बचाव संघर्ष समिती, पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने काल रात्री आम्ही तिथे जाऊन सगळं ते ह्याचं GPS कॅमेरामार्फत सगळं शिटिंग केलेलं आहे आणि ते शिटिंग करून उद्या हिने बदलतील, आम्ही गावा घेतले म्हणतील म्हणून ते सगळे आम्ही पत्रकार बंधूंना बोलवून सगळे आम्ही जाऊन तिथं त्यांना बोलवून त्यांना पण पटायला पाहिजे म्हणून त्यांना पण बोलवून घेतलं आणि हा प्रकार चालू आहे। हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळणारं चालू आहे, ते थांबायला पाहिजे तात्काळ। आणि हिने असा प्रकार करून जर पैसे वाचवत असतील तर याला ठोस उत्तर दिलं जाईल आणि ह्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याने ह्यात तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या तात्काळ लक्ष घालून ह्यांची हॉटेल सेल करावं अशी आज मागणी करतो।